नमस्कार, मी मनीषा पवार बीडवरून आहे. बीडला आपला परिवार नावाने वृद्धाश्रम आहे. इथे फक्त अंध, अपंग आणि निराधार अशीच आजी आजोबा राहत आहेत. त्यांची अगदी शेवटपर्यंत म्हणजे अंत्यविधीपर्यंतची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. या संस्थेला शासनाचं कुठलंही अनुदान नाही आणि आजी आजोबा निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्यांच्याकडून काही घेणं तर शक्यच नाही. म्हणून हे फक्त डोनेशनवरच चालतं. यासाठी मी स्वतःला अपत्य होऊ दिलं नाही. स्वतःची 2 एकर जमीन संस्थेला डोनेट केली आहे आणि बीड जिल्ह्यात म्हणजे प्रचंड अडचणी आहेत काम करत असताना. आमच्याकडे आजही गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून रस्ता नाही, लाईट नाही, उजेडापुरतं थोडंसं सोलार आहे. आता काही आजी आजोबा जागेवर बसले आहेत आणि हळूहळू सर्वच बेड रिडन होणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला केअर सेंटर सुरू करायचं आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या या आजी आजोबांना एक छानसं घर असावं, जेणेकरून त्यांना अटॅच टॉयलेट बाथरूम असावं. म्हणून आम्ही आता हे इमारतीचा प्लॅन काढलेला आहे. इथं पण आहे तो. त्याच्यातल्या आता 2 रूम झालेले आहेत बांधून, हे खालचा प्लॅन. आणखी ज्यांनी दुसरं बांधकाम केलं तर त्याच्या पुढे आम्ही अटॅच करणार आहोत. 1 स्क्वेअर फूट बांधकामासाठी 1700 रुपये खर्च येतो. तर आमची अशी रिक्वेस्ट राहील की आम्हाला 1 स्क्वेअर फुटाचं जरी बांधकाम दिलं तर आमचं आणखी बांधकाम वाढेल. भविष्यात 200 लोकांना राहता येईल अशी आमचं नियोजन आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी जर आपली आईवडील, आपली आजी आजोबा समजून जर आम्हाला डोनेशन केलं तर काम अधिक पुढे जाईल. ॲम्ब्युलन्सची नितांत गरज आहे आम्हाला, कारण रस्ता नाही. आणि म्हातारी माणसं कधीही कोणाला काही होतं आणि मग आम्हाला दवाखान्यात नेताना खूप अडचण येतात. म्हणून ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे. आता गेल्या वर्षी आम्हाला विकत पाणी घ्यावं लागलं. आपल्याकडे 300 झाडं आहेत, फळझाडं, त्याच्यामध्ये सफरचंद, फणस आणि फळंही लागतात त्याला. तर आम्ही शेततळं करायचं आमचं नियोजन आहे. आता बघू जशा जशा मदत येते तसं तसं काम पुढे जाईल. पाणी पुनर्भरणासाठी पण बोरवेल आहे आपल्याकडे, त्याला सुद्धा लाईट नाही, ते पण सोलारवरच चालतं. तर बोरवेल पुनर्भरणाची पण आम्हाला गरज आहे. दुसरी गोष्ट, लाईट नसल्यामुळे उजेडापुरतं 1.5 किलोवॅटचं सोलार युनिट आहे, पण त्याच्यावर गिरणी आमच्याकडे आहे, पण ते लाईट अभावी चालत नाही. बाकी वॉशिंग मशीन चालत नाही. मग आमचं काम हलकं करण्यासाठी आम्हाला लाईट युनिट वाढवण्याची सुद्धा खूप सारी गरज आहे. म्हणून मी सर्व नातेमंडळींना रिक्वेस्ट करेन की आपण जमेल तसं पुढे यावं आणि प्लीज आम्हाला सहकार्य करावं.